हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम. आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, बागेत इलाव आणि खूप सारे आपले सबस्क्रायबर आहेत जे आंबा व्यापारी आहेत आणि आंब्याच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. आणि खूप जणांची तक्रार होती की यावर्षी अजून फवारणीचा व्हिडिओ टाकलात नाही. तर प्रॉब्लेम असं झालो, दरवर्षी आपल्याकडे पावसाळ्यात 1-2-3 नेपाळी तरी असतात आणि आपल्या इकडची माणसं ती धरून आपण फवारणी वगैरे करतो. पण यावर्षी असं प्रॉब्लेम म्हणजे आपणच पाऊस उशिरापर्यंत असल्यामुळे नेपाळी कामगार जे येत होते त्यांना म्हटलं आधी येऊ नको, थोडं वेळ थांबा आणि नंतर यावं, कारण आपला सगळा काम झालेला बागे बेनूचे जो होते तो आपण स्वतः देखील कामगारांबरोबर काम करत असल्यामुळे आपण आपल्या इकडच्या कामगारांकडनं बेनून घेतलेले होते. आणि बागे वगैरे बघितलात तर हे आता सगळे असे चकाचक केलेले होते. तुम्ही खई बागेत बसू शकता. आता तरी थोडं पालं पडलो, एवढे चकचकीत करून बागे ठेवलेली होत. सगळ्या बागेत हीच कंडिशन आहे. आणि एवढं काम झालं असताना इथल्या माणसांना काम काय द्यायचं, त्यापेक्षा इले तरी आपण करू शकतो. थोडं त्रास झालो आपल्याक आणि आपण 3 फवारणी नेपाळी येऊच्या आधीच करून घेतली आणि सगळी ओढाताण व्हायची. ही फवारणी करताना आपले हाल व्हायचे, कामगारांचे पण हाल व्हायचे. पण त्यांना सांगितलं होतं नेपाळी येतागत करा, नंतर तुमका 4 दिवस सलग सुट्टी आराम करूसाठी. तर त्यामुळे आपण तर काम वगैरे केलं आणि आता बागेची कंडिशन बघितलं तर सगळीकडे देवगडात मोहर इलो. तुमको फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते. तर आपण नेपाळी येईपर्यंत योग्य अशी बाग सांभाळली. बाग 1 महिने नाही सांभाळली, आपण सगळेच बागे सांभाळली होत. आणि यावर्षी असं प्रॉब्लेम झालो की डेली रुटीनचा 12 दिवसाचा होता ता देखील चलत नाही. एक 10-12 दिवशी जर बागेत गेलात तर पुन्हा खार पडलेली दिसता. परंतु दवाच्या बागे ज्यांच्यात जास्त खारीचा प्रमाण असायचं तिकडे यंदा तेवढी खार नाही आणि सड्याच्या बागेंवर खार दिसता. उलटा यंदा हे झाला. मोहर बघितलात तर असे या ठिकाणी काही ना काही छोटे छोटे आंबे दिसाक लागले आहेत, म्हणजे कण पडाक लागली आहे. खूप ठिकाणी लोक बोंब मारतात की कण नाही म्हणून. परंतु जेवढं जर मोहर सगळीकडे इलो तर नक्कीच पाणी बहुतेक सपतीला. हेमंत, पाणी चालू करते ना. तर आता नेपाळी कामगार इले आहेत आणि आता आपली फवारणी रेग्युलर चालू झाली आहे. पहिली देखील रेग्युलर होती, पण आमका जेवढा शक्य होईल तेवढाच आम्ही करायचं. आणि बागेत झाडा बघितलात तर सगळी झाडं अशी मोहरलीत, एकही झाड सुटलं नाही. त्यामुळे खर्च करताना जरा सांभाळून, कारण निसर्ग मी गेल्या वर्षी देखील सांगितलं आहे आपल्या पुढे धावाक देत नाही. आणि अशी सगळीकडे बाग जरी मोहरली असली तरी आंबे तेवढी लागती ह्याची गॅरंटी नाही आहे. थांबा जरा पाणी भरून घेतोय. इकडे मशीन लावली आहे. एका वेळेक आपण 1100 लिटर पाणी बनवतो. 500ची 1 टाकी, 300ची 2 टाकी. तर सगळीकडे असे टेकू वगैरे लावलेले आहेत, कारण मोहराचा वजन एवढा झाला की फांदी जे होत ते जमिनीत टेकले होत. काही ठिकाणी मोडतात. असे बघितलात तर टेके लावलेले आहेत, काही जुने दुरुस्त केलेले आहेत, तर काय असे ताजे नवीन तोडून लावले आहेत. अजून देखील खाली पायाखाली थोडेसे पडणार हे बघा असे. आणि खै बेनावळीचं काम राहला तर आता बारीक सारीक चालू आहे. झाड बघितलात तर प्रत्येक झाड मोहरला. जी झाडं गेल्या वर्षी इल्ली ती देखील मोहरली आहेत आणि जी नाही इल्ली ती देखील मोहरली आहेत. आपल्या एका तुडतुड्यापासून बुरशीपासून सध्या वाचवणं ह्या मोठा काम आहे. आणि त्याचबरोबर अतिप्रमाणात मोहर इल्यामुळे फळाची किती लागण होईल ते सांगता येत नाही. त्यासाठी एका आता कॅल्शियम, बोरॉन, झिंक यासारखे जे इतर अन्नद्रव्य आहेत ती देखील पुरवची आहेत. त्याचबरोबर NPK बेस देखील पुरवचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांका लागणारा ऊन ता देखील पुरवचा. त्यामुळे अशी बाजूक जी झाडी वगैरे आहे ती शक्य तेवढी कापून बागेक जेवढा ऊन पडात तेवढा देऊचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरपिका घेऊसाठी तुम्ही बागेत इतर झाडं लावतास, इतर झाडं शक्यतो तोडून टाकायची बागेतली. आंब्याच्या बागेत शक्यतो आंब्याचीच झाडं हवी. कोकणात खूप ठिकाणी असा होता की आंब्याची झाडं लावताना त्याच्यावर काजूची लावतो.
इकडे फवारणी चालू आहे. तर बागेत आंतरपीक घेऊ या खरा. आपण बघितलं होतं इकडे ह्या काजूचा झाडा तर जवळजवळ त्या कलमात घुसला. तोडला तर मालक सांगते तोडू नको म्हणून, चांगलं काजी भेटतात. इकडे पण ह्या काजीचा झाडा, या 2 कलमांची झाडा दुसऱ्या साईडला जेवढी वाढली आहेत फोपावली आहेत त्या तुलनेत ह्या साईडला त्यांना काजू फोपावू देत नाही. बागेत आंतरपीक घेऊ ह्या खरा, पण आंतरपीक आपण काय घेता याचा विचार करू गयो. जर तुम्ही आंबा आणि काजूची झाडं एकाच वेळी जर लावला तर काजूची झाडं एवढी फास्ट वाढतात की आंब्याच्या चौपट वेग असतं का. आणि आंब्याचं झाड जा तर आरामात हळूहळू वाढतं. वर्षातनं 2 नाही तर जास्तीत जास्त 3 पालवी येतात तुमची मेहनत असेल तर, नाही तर तेवढी येत नाही. आणि काजूच्या झाडात कायम पालवी येत असतात, जून झाली पालवी की दुसरी येईल. त्यामुळे ह्याच्यावर जो पडणारा थ्रिप्स रोग असता कोवळ्या पानांवर, ह्यो नंतर तुमच्या संपूर्ण आंब्याच्या बागेत त्रास देत राहता. त्यामुळे तुम्ही जर आंब्याची बाग करत असलास आणि काजूची झाडं वगैरे लावूचो विचार तुमचो असलो, थोडे दिवस झाडं मोठी होईपर्यंत बाजूच्या आड्यानं लावलास तर ठीक आहे. पण नंतर तुमका तोडूचा जीवार येता, कारण काजूचं झाड लवकर उत्पन्न देऊ सुरुवात करता. दुसऱ्या ते तिसऱ्या वर्षी उत्पन्न देऊ सुरुवात करता. आणि त्याच्यानंतर आपल्याक तोडूचा जीवार येता, कारण आंब्याचं झाड काहीच उत्पन्न देत नसतं आणि काजूचं झाड उत्पन्न देता. आपण द्विधा मनस्थितीत पडतावनी मग ती धड आंब्याची बाग देखील होत नाही आणि काजूची बाग देखील होत नाही. तुमका जर आंतरपीक घ्यायचं असला तर त्या झाडाचा विचार करून त्याच्यानुसार आंतरपीक घ्यायचं असतं. आंब्याच्या बागेत आंतरपीक घेताना विचार करूचा लागता, कारण ह्या आंतरपिकांचो पुढे जाऊन तुमच्या खऱ्या बागेक आंब्याच्या बागेक त्रास होणार असता. तर आंतरपिका घेताना जरा विचार करा. आणि इतर जर जंगली झाडं तुमच्या बागेत असतील तर शक्यतो टेक्यांका वगैरे तोडत राहा. आणि झाडाक जर अडचण होत असती तर ती तोडून टाका. तर अशा प्रकारे आपल्या बागेचा हाल व्हावाला. यावर्षीचा जो आंब्याचा मोहरा खूप मोठ्या प्रमाणात मोहर बाहेर पडलो. कोण म्हणता सफेद मोहरा, कोण म्हणता लाल मोहरा. पण कण लागताना थोडंसं त्रास देणार. जो दत्त जयंतीच्या वेळी मोहर मोहारलो फुललो त्याका कण खूप कमी आहे, अत्यल्प. आणि आता जो फुलता मोहर सध्याच्या दिवसात म्हणजे आज तारीख हा 23, तर ह्या 23 तारखेच्या दरम्यान जो डिसेंबरच्या फुलता त्याका थोडंफार कण असा. आणि अजून देखील समजत नाही कारण फुलाचं बाकी आहे. पण ह्या मोहराक थोडंफार कण असा तसा वाटतं. आणि कण म्हणजे प्रत्येक मोहराक 10-10, 12-12, 15-15 आंबे टिकणं म्हणजे कण नाही. प्रत्येक मोहराक 2-3 जरी आंबे टिकले तरी ते भरपूर होतात. शेवट टाकत त्याच्यातलं एक जरी राहिलो तरी भरपूर होता. आपण खूप पहिल्यापासून सेटिंग हो गई म्हणून खूप सारे आंबे टिकवतो आणि कालांतराने हे गळाक सुरुवात होतात. आणि तेव्हा टेन्शन येतं की आंबे गळतात. जर आंबे जास्त लागले तर तुमची आंब्याची साईज जी आहे ती छोटी होणार, कलबाग पोसणं कठीण होणार आणि त्याच्यावरनं पडणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव जो जेणेकरून फळगळ होईत, कीड लागणं होईत ह्या जास्त होतात. त्यापेक्षा सिंगल 2-2 फळं असली तर त्याचा उपयोग जो आपल्या का तो चांगला होता. आणि फळगळ रोखणं ह्या महत्त्वाचं काम असतं. तुमच्या भागात कशी कंडिशन आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिला, आपण जी पहिली फवारणी घेतली त्याच्यात 05234 वापरलेला. नुकते मोक येत होते. यावर्षीची फवारणी लेट झाली पावसामुळे. पाऊस शेवटपर्यंत होता आणि पाऊस जसो बंद झालो त्याच्यात जवळजवळ 2 दिवसांनी कडाक्याची थंडी पडायला लागली. त्यामुळे सुरुवातीपासून जे आपण टॉनिक वगैरे देऊन कलमा मोहरून काढतो तसं काही करूचा लागला नाही. कलमा ॲटोमॅटिक मोहरली, खूप मोहरली. आणि मोहराचं कळो इल्लो असताना आपण 05234ची फवारणी घेतलेली, क्लोरोसायपर घेतलेला, सल्फरची पावडर घेतलेली, स्टिकर घेतलेला. स्टिकर प्रत्येक फवारणी शक्यतो घ्यावाच. अशा प्रकारे आपण फवारणी घेतलेल्या. पहिले 3 फवारण्या झाल्यो आणि आता 4थी फवारणी चालू आहे. फवारणी मी सांगून घेण्यापेक्षा तुमच्या बागेची जी कंडिशन असतात त्या कंडिशननुसार फवारणी घेणं महत्त्वाचं असतं. नाहीतर मी सांगितले फवारणी माझ्या बागेच्या कंडिशननुसार तुम्ही घेतलात तर ती तुमच्या बागेत देखील लागू पडत ह्या सांगू शकत नाही. आताच्या कंडिशनला आपलं मोहर चांगलं फुलता. आपण सध्या बोरॉन घेत आहोत, 05234 सोबत घेतलेलाच आहे. त्याचबरोबर ब्रेक डिलिजन घेतला. ब्रेक डिलिजनचं ह्यावर्षी तेवढं प्रभाव दिसत नाही, पण तरी देखील थोडासा प्रमाण वाढवला तर लागू पडता. तर अशा प्रकारे आपण फवारणी घेतली आहे. त्याचबरोबर स्टिकर आहे सिलेन्स म्हणून. आणि आपली कीटकनाशका, किडीचं औषध वगैरे.
तर अशा प्रकारे आपल्या बागेची कंडिशन आहे. तुमचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय.